हो, तुम्ही कधी मसूर डाळीमध्ये अंडी घालून ही अप्रतिम पौष्टिक रेसिपी बनवली आहे का? नसेल बनवली तर सगळ्यात पहिल्यांदा रील सेव्ह करून घ्या आणि जे कोण बनवून खाऊ घालणार त्यांना नक्की शेअर करून ठेवा. आता ना बऱ्याच वेळा आपण मसूर डाळ खाऊन तुम्ही सुद्धा बोर झाला असेल. एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा. एकदा बनवून पाहिली ना तुम्ही तर नेहमीच दुसऱ्या वेळी नेहमीच तुम्ही याच पद्धतीने बनवून पाहाल आणि ही रेसिपी खाल्ल्यानंतर घरचे सुद्धा तुमची कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. सर्वांना इतकी जास्त आवडेल की नेहमीच तुम्ही याच पद्धतीने ही मसूर डाळ बनवून खाल. तर त्यासाठी करायचं काय बघा, सुरुवातीला आपल्याला मसूर डाळ अर्धी वाटी इतकी पॅनमध्ये घालून घ्यायची. त्याच्यामध्ये अंडी घालून घ्यायचे 2. आता अंडी घालून घेतली की एकसारखं आपल्याला छान असं मध्यम आचेवरती आपल्याला व्यवस्थित या पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे पहिल्यांदा डाळ कोरडी करून घ्यायची अंड्यासोबत. त्याच्यानंतर 1 वाटी इतकं पाणी घालून घ्यायचं. याच पाण्यासोबतच आपल्याला ही डाळ अशी मस्त शिजवून घ्यायची आहे. इथे पाहू शकता पूर्णपणे डाळ कोरडी झाली आहे. पाणी पूर्ण डाळीनं शोषून घेतलेलं आहे आणि इथे पाहू शकता अगदी व्यवस्थित कोरडी झाली की आपल्याला ही डाळ काढून घ्यायची आहे. तर आता ही डाळ सर्व आपण या पद्धतीनं प्लेटमध्ये काढून घेऊया आणि साईडला ठेवून देऊया. त्याच्यानंतर पहा, इथे मी एका वाटीमध्ये 2 चमच इतकं दही घेतलं, अर्धा चमच मिरची पावडर घेतली, अर्धा चमच धना पावडर घेतली, माऊली मसाला यांचा काळा मसाला 1 चमच आणि अर्धा चमच इतका गरम मसाला घालून घेतला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पहा हळद पावडर घातलेली आहे आणि छान मिक्स करून घेतलं. थोडंसं पाणी घालून घेतलं. आता हे मसाले तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवरती त्यांचा नंबर आणि वेबसाईटची लिंक दिलेली आहे, किंवा तुम्हाला जर हवा असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा, मी तुम्हाला लिंक देते, किंवा बायोमध्ये सुद्धा लिंक ठेवलेली आहे. तर इथे पाहू शकता मस्त असं तेल घालून घेतलं तव्यामध्ये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पहा जिरं घालून घेतलं, कांदा घालून घेतला, छान कांदा गुलाबी रंगावर परतला, आलं लसूण मिरची पेस्ट घालून घेतली. त्याच्यानंतर टोमॅटो घालून घेतलं, चवीनुसार मीठ घातलं. छान असं टोमॅटो मऊ झाला. नंतर आपण त्याच्यामध्ये जे वाटण तयार करून ठेवलं होतं दह्याचं ते घालून घेतलं. त्याच्यानंतर वाटीमधूनच छान असं थोडंसं मिक्स करून पाणी टाकून घेतलं आणि जी आपण डाळ व्यवस्थित अशी तयार करून बाजूला ठेवली होती ती घालून घेतली. आता अजिबात पाणी घालायची गरज नाही. आपली छान अशी डाळ इथे शिजून तयार झालेली आहे. वरतून भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली आणि खाण्यासाठी डाळ इथे आपली तयार झालेली आहे. एक मसूर डाळ तडका यापूर्वी तुम्ही कधी बनवला आहे का? मला नक्की कमेंट करून सांगा, किंवा याला आपण काय नाव देऊ शकतो ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. अशा पद्धतीनं लगेच गरमागरम काढून घ्यायची. इकडे तिकडे अजिबात बघायचं नाही, लगेच ताव मारून घ्यायचा. या पद्धतीनं तुम्ही घरच्यांना अशी डाळ करून खाऊ घातली तर नक्कीच दुसऱ्या वेळी हीच डाळ बनव म्हणून तुमच्या पाठी लागतील. अशा पद्धतीनं एकदा करून पहा. नक्कीच घरातल्यांना अगदी लहान मुलं सुद्धा खूप जास्त आवडीनं खातात. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर चॅनलला मात्र फॉलो करायला विसरू नका.